यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण सन्मानित करायची आहे। नितीन मोहन शेलार कडिपाडा यांच्याकडून या ट्रॉफीज आलेल्या आहेत आणि कल्पेश पाटील यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य। पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार, 4 रन लेग बायच्या स्वरूपात चौकार मिळेल। नवनीत पाटील यांना मी विनंती करेन, नवनीतजी पाटील जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी नितीन मोहन शेलार कडिपाडा यांच्याकडून कल्पेशजी पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील, कल्पेशजी पाटील राजे आणि ज्ञानेश पाटील यांच्याकडून 1000 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे। संघाला स्वतःला डावाला सावरलं आणि मॅच विनिंग पारी यावेळेला पाहायला मिळाली। एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा आपल्याला पाहायला मिळतोय, असायला हवं। दरम्यान विकेट मिळेल का? यस, विकेट डाऊन। फलंदाज बाद बॉलिंग, फलंदाज बाद। आणि त्यामध्ये जबरदस्त असं आयोजन नियोजन। ऑल इज वेल, मायची उबदार शाल या पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा आणि आपल्या आयुष्यात सदैव आपलं आरोग्य हे सुंदर राहो, त्यासाठी मात्र हा बुके देऊन नितीन शेलार यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करीत आहोत। दरम्यान विकेट डाऊन आपण पाहिलं तर दिनेश सोगलेला आता तिसऱ्या क्रमांकावर। थोडीशी रणनीती ही बदलली गेले। बऱ्याच मॅचेसमध्ये सौरभ आणि दिनेशला आपण पाहिलं, यावेळेला हलक्याशा हाताने गॅपमध्ये फक्त जंटल पुश केलंय। शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतात ना, ते अगदी योग्य आहे आणि दिनेश सोगले तेच करत असताना पाहायला मिळत आहेत। सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि क्रिकेटमधील बेसिकला विसरून चालत नाही। एक एक रनसाठी झगडताना, संघर्ष करताना आपल्याला या ग्रामीण भागातील खेळाडू सातत्याने पाहायला मिळतात। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 वर जाऊन पोहोचले गेले, परंतु पार्थ शेलार विथ द बॉल, विथ द बॅट, आउटस्टँडिंग अँड इनक्रेडिबल परफॉर्मन्स आतापर्यंत त्याचा राहिला आहे। पार्थ चांगला बॉल होता, यावेळेला समोर खेळलेत, फोर्स केला होता या बॉलला, तेवढाच वेग होता या बॉलवर आणि चेंडू निघून जाईल शॉट मिड ऑफला। कोणतीही धाव येत नाहीये। डॉट बॉलची सांगता होत असताना 5 बॉलचा खेळ झालाय। 5 बॉलच्या समाप्तीनंतर 6 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले। श्री सिद्धिविनायक वॉरियर्स आणि श्रवण 11, दिनेश सोगले, साईनाथ सोगले आणि अजय पवार यांचा संघ। चांगला बॉल होता, टॅप केला जातोय, तेवढीच चांगली अप्रतिम फिल्डिंगचा जरूर स्टँडर्ड पण आपल्याला पाहायला मिळतोय। डॉट बॉलची सांगता पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर पार्थ शेलारच्या नावावर पहिलं षटक राहिलं। फक्त अवघ्या 6 धावा देत असताना पॉवर प्लेमध्ये परिपूर्णता बांधून ठेवलंय, कोणत्याही प्रकारची धाव देण्याचा प्रयत्न करत नाहीयेत। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 या पण ऐकूया एक छोटीशी धून। यावेळेला ऑन साईडला खूप छान पद्धतीने पुल केलंय, सरळ चेंडूला पाठवलंय। आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी, सन्मानासाठी खणखणीत चौकार, गुड शॉट।
आदरणीय सन्माननीय राहुलजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ज्यांनी बेस्ट फिल्डरसाठी एक सुंदर ट्रॉफी दिले. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सन्मानानं आपण व्यासपीठावर या. आणि समीर वेकेंडे सरांना मी विनंती करेन, समीर वेकेंडे सर या आपण, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. दरम्यान एक अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतो. सौरभ पवारच्या बॅटमधून षटकार आला. इरादे पक्के स्पष्ट केलेत. मोठ्या धावसंख्येवर नेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असेल. आयुषचा हा बॉल यावेळेला खूप सुंदर प्लेसमेंट, ब्युटिफुल. फक्त चेंडूला दिशा दिली गेली, बिटवीन द गॅप शोधला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक ग्राउंड स्ट्रोक कसा असावा, टेक्निकली साऊंड. 4 रन. सचिन रमेश तेंडुलकर सरांनी खेळलेला तो फटका, जणू काही हेच कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. परंतु इथे सरप्राईज करून जाणारा हा बॉल, याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला झुकावं लागतं, हरावं लागतं. नशिबाचा चौकार बाईच्या स्वरूपात 4. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. आयुषकडे वेग आहे. आता खूप छान पद्धतीने कमबॅक केलाय आयुषने. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. इथून 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर आहेत फर्स्ट सेकंड रँकिंगवर. आतापर्यंत जर आपण पाहिले तर हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला सौरभ पवारचा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ब्युटिफुल टायमिंग, मॅसिव्ह हिट, बॅक टू द बॉलर हेड. षटकार, ही ताकद आहे सौरभ पवारची. षटकार. संख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांचा खेळ झालाय. पहिल्या षटकात 6 फक्त अवघ्या पार्थ शेलारच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाल्या पॉवर प्ले मध्ये. परंतु आयुषच्या या षटकामध्ये तब्बल 24 धावा कुठल्या गेलेत. लाईन अँड लेंथ थोडीशी कुठेतरी भरकटली गेली आणि त्याचा पुरेपूर सौरभ पवारने अंदाज बांधला. त्या चेंडूच्या मेरिटमध्ये येऊन खेळत असताना टेक्निकली साऊंड, टेक्निक चांगली वापरली. टायमिंग अप्रतिम पाहायला मिळालं. कारण तुमच्याकडे फुटवर्क, आय कोऑर्डिनेशन, टायमिंग चांगला असेल तर समोरचा गोलंदाज कोणीही असो. ऑन साईडला खेळले गेले. दिनेश सोगले स्टेप आउट होऊन खेळत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने रणनीती आखले गेले. दिनेश सोगलेला माहिती आहे आपला पार्टनर आता लयबद्ध झालाय, त्याला फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागलेत खेळपट्टीवर आणि त्यामुळे त्याच्या बॅटमधून धावा येत असताना सेन्सिबल क्रिकेट, एक समंजसपणाचं क्रिकेट कसं खेळावं हे दिनेश सोगले यावेळेला दर्शवतोय. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचले गेले. 31 धावा. विकेट्स पार्थ शेलार मिळवेल का, ही जोडी ब्रेक करेल का? यावेळेला आधून टाकण्याचा प्रयत्न केला, अगोदरच मात्र ओळखलं होतं. चेंडू निघून जाईल. यावेळेला साईनाथ सोगले यांच्या स्वागतासाठी 4 रन. चौकार. कार्डवर जाऊन पोहोचते 35. 35 धावा. धावा थांबत नाहीयेत, खोऱ्याने वाहिल्या जात आहेत. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय सौरभ पवार. यावेळेला ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न, एक ट्रॅप रचला. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता.
20 धावांची एक जबरदस्त खेळी केली, गेल्या मॅचचा हिरो ठरला होता, ते सातत्य यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळाला, परंतु एक मोठ्या इनिंगमध्ये तो कन्वर्ट करू शकला नाही. सरळ बॅटचा वापर केलाय, ऑन द राईज खेळला, एक नंतर मेल, एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 1 रनच्या मदतीने आपल्या संघाला दिनेश सोगले घेऊन जात असताना 37 या धावसंख्येवर 37 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 5 शेलार आपल्या गोलंदाजी मार्कवर, तिसरे षटक आहे. लॉंग रनअप 17 ते 18 पावलांचा रनअप पाहायला मिळतो. हलक्याच्या हाताने सन्मान दिलाय 5 शेलारच्या या बॉलवर, कोणती धाव येत नाहीये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 37 वर जाऊन पोहोचली गेली. यानंतर होणारा सामना दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. सान्वी 11 आणि डीके 11 सामना क्रमांक 6 आपल्या भेटीला येईल. टायमिंग मॅनेजमेंट पाहायला मिळतं. आयोजन नियोजन हे फक्त बोलून आणि सांगून चालत नाही, त्यासाठी स्वप्न सत्यात साकारावे लागतात, वेळ द्यावा लागतो. आणि आयोजन म्हटलं तर परिवाराला वेळ कमी, मैदानाला वेळ जास्त, हेच समीकरण जणू आयोजन आपण पाहत आहेत. आणि त्यासाठी या आयोजनात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या कोमलताई, सुमितभाई, 2 व्यक्तिमत्वांकडून अतिशय चांगल्या पद्धतीने योगदान मिळालं. अजितजी पाटील यांच्या विशेष सहकार्याने आपण पाहत आहेत या स्पर्धेचं अप्रतिम आणि नेत्रदीपक पारदर्शकता आयोजनाच्या बाबतीमध्ये कशी असावी हे मात्र पाहायला मिळतं कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटचं टॉपेज लागतोय, फार वेगाने फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. ऑरेंज कॅपचे हकदार पार्थ शेलार. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो, हे वाक्य मात्र ग्रामीण भागातील खेळाडूंकडे जबरदस्त आपण पाहू शकतायत. सातत्याने सुविधा कमी असतात, परंतु स्वप्न मोठे घेऊन, उराशी बाळगून आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू आज त्या स्तराला पोहोचलेत, याचा अभिमान आपल्या सर्व पालघरकरांना असावा. मोठा फटका जरूर यावेळेला खेळला गेलाय, परंतु पार्थ या अगोदरच्या बॉलवर तो खूप कष्ट करत होता आणि अखेरकार मात्र त्या कष्टाचं फळ त्याला मिळालं. आणि इथून आपण पाहू शकताय शुभम सासेला परतावं लागेल. एक बिग विकेट, इंटरव्हियल विकेट मिळत आहेत. फलंदाज बाद गॉन. ड्राइव्ह खेळला गेलाय. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल, आराम के साथ चेंडूला फील्ड करेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39-39. बॉल फेकून झाले ते 3. आयुष गेल्या ओव्हरमध्ये 24 धावा खर्च केल्यानंतर सुद्धा पार्थ शेलारने त्याच्यावर विश्वास दाखवला की आयुष झालं गेलं ते विसरून आता मात्र हे षटक तुला चांगलं हाताळायचंय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, दूर आहेत. चेंडू पाठलाग, यावेळेला चेंडूचा पाठलाग करतायत फिल्डर, परंतु त्याला बीट करत चेंडूने अजित पाटील यांचा वेध घेतला आणि त्यांचं वेलकम केलं. चौकार 4. (43 रन ऑन द बोर्ड लागला आता श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीम. स्टेप आउट होऊन खेळण्याचा फायदा जरूर मिळतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44-44. 5 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. थोडीफार हलकीशी हवा तर जरूर मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळते. काल स्थिर झाली होती हवा, क्लायमेट चेंज झालं होतं. ऑन साईडला फटका छान आहे. ऑन ड्राईव्ह मनगडाचा चांगला वापर, खराब फिल्डिंग.
चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 रन. स्वागत आहे. आंखों का नजारा समझने वालों को. सूरज जाधव यांच्या डोळ्याला पाहिलं. डोळ्यात डोळा देत असताना लगेच संगीत वाजलं. यावेळेला आपण पाहिलं तर ऑन साईडला पार्थ शेलार. लेदर क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रशिक्षण याच पद्धतीने दिलं जातं की बॉलवर कसं यायचं, प्लेन मैदान असेल तर थ्रो कसा करायचा, कोणत्या कॅचवर कशा पद्धतीने तुम्हाला मात्र मुवमेंट घ्यायचे आहेत, ते जजमेंट, बॅलेन्स, नेवर कंट्रोल याचा परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे चांगला कॅच. या वेळेला आपण पाहिलं तर सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये विसावला गेला. यष्ट्यांच्या वरून चेंडू हाय हॅलो बाय बाय करत चेंडू निघून जातोय आणि निकित या बॉलला लेफ्ट करतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49 वर जाऊन पोहोचले गेले. 2 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज आपण पाहिलं तर वेदांत. 10 विकेट्स त्याच्या नावावर सुद्धा या सिरीजमध्ये पाहायला मिळत आहेत. कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग आजचा सलग तिसरा दिवस. चांगली प्रगती केली वेदांतने सुद्धा. यावेळेला ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय. विकेट मिळण्याची दाट शक्यता आणि अगदी इझिली कॅच त्या ठिकाणी आयुष घेत असताना ग्रेट कॅच. फलंदाज बाद. विकेट येतोय. टिंबा या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. शफल पोन खेळण्याचा प्रयत्न, सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. याच पद्धतीने गेले 7 ते 8 वर्षांच्या पलीकडे जर आपण वळलात तर कृष्णा लक्ष्मण सातपुते त्याच्या बॅटमधून आपण कित्येक वेळा अशा प्रकारचे षटकार पाहिलेत. आता 40 प्लसचं क्रिकेट सुद्धा अफलातून तो खेळतो आणि मी तर मनोज आराज 33 षटकार 3 इनिंगमध्ये पाहिले होते. काय बॅटिंग केली होती. 200च्या वरती त्याच्या धावा मोटरसायकल त्याला मिळाली होती. अप्रतिम चांगला बॉल आहे. यावेळेला आपण पाहतायत वेदांतने परिवर्तन केलंय. गेल्या मॅचचा विचार करता 24 धावा मात्र कुठल्या होत्या एका षटकामध्ये, परंतु त्यानंतर त्याने स्वतःला सावरलं. प्रश्न विचारला नाही मी आज या स्पर्धेमध्ये 10 विकेट्स घेतो तर नक्कीच मला कुठेतरी पुन्हा एकदा पुनरागमन करावं लागेल. तो कमबॅक, कारण कमबॅक आणि बॅकअप या दोन गोष्टी जर असतील तर डेफिनेटली यशस्वी म्हणून व्यक्तिमत्व ओळखलं जातं. यावेळेला फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जरूर झालाय. पंचांकडे अपील केली परंतु पंचांनी नाकारलं. व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 अशा 2 धावा ऍड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 51. या मैदानात जास्तीत जास्त बिझी कोण असेल तर ते आमचे 2 कॅमेरामॅन आहेत. एवन ब्रदर्स जोडी, ब्रँड ऑफ बहाडोली, मुनीत कुडू आणि मंजित कुडू. अगदी पारदर्शकता, परफेक्ट चेंडूला फॉलो कशा पद्धतीने करायचं. आणि कॅमेरामॅन म्हटलं तर हा तिसरा डोळा आहे. ऑन साईडला खेळले. सॉफ्ट हँडने आयुष पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. अपकमिंग यंग टॅलेंट आहे ते हे खेळाडू. परफेक्ट 5 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय आणि 52 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत.
मनोज राज यांची ही खासियत आहे. रबाडा, टिंबा ही नावं जी आपण पाहतायत समालोचन कक्षेतून त्यांना मिळाली. जसं सिद्दीक बावे त्यांचा मी सातत्याने उल्लेख करत असतो की भिवंडीमध्ये जर गेलात तर बरेच अशा खेळाडूंना त्यांनी नावे दिलेली आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 52 या धावसंख्येवर. चांगला बॉल होता, परफेक्ट, अनबिलिव्हेबल. गोलंदाज विश्वासपूर्ण कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॅटची एज, वॉट अ विकेट किपिंग. भावेश त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, अगदी ग्लोव्ज परिधान करत चेंडूला स्टॉप केलंय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 52 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा खेळ. विश्वास, सुपर बॉलिंग, अचूक टप्पा आणि भेदक मारा. ऑन साईडला खेळलंय. आयुष पुढे सरसावेल, पार्थ पुढे येईल. आयुष आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा उचलत असताना परफेक्ट टायमिंग, हलकीशी जम्प पाहायला मिळाली. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. तुमचं कॉन्सन्ट्रेशन, प्रेझेन्स ऑफ माइंड हे मात्र खूप स्ट्रॉंग असावं लागतं आणि तेच केलं आयुषने. ग्रेट फिल्डिंग. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 54, 54 धावा. चांगला बॉल होता. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इनफिल्डच्या वरून खेळलं. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या अगदी मधोमध. फिल्डर येतील, उचलतील, बॉल फेकतील. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. बॅकअप चांगला मिळतोय. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. प्रथम बॅटिंग करत असताना श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीम 56च्या घरामध्ये 56 धावा आतापर्यंत फलकावर लगावले गेलेत. ऑन साईडला आपण पाहतायत विकेट मिळण्याचे चान्सेस आहे. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा केला, परंतु 1-1 रन, 2-2 रन्स किती महाग ठरू शकतील. इथून जर दिनेश सोगलेच्या बॅटमधून चौकार षटकार आला तर या धावांचा उल्लेख होईल. स्ट्राईक यावेळेला जरूर रोटेट होते आणि त्यामुळे कधी कधी बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पहा, मागील मॅचचा विचार केला तर कांचन दुकटे ज्या वेळेला ते स्ट्राईक एंडला होते, बॉल सुटला होता, तिथून जर आपण पाहिलं तर तिथून 1 रन मिळाली आणि पुन्हा एकदा कांचन दुकटे स्ट्राईक एंडकडे आले. म्हणजे या बारीक सारीक गोष्टी असतात जेव्हा सेट फलंदाज असतो. यावेळेला ऑन साईडला मी उल्लेख का केला त्यासाठीच केला होता आणि इथून दिनेश सोगलेच्या बॅटमधून येतोय खणखणीत षटकार. आता त्या मात्र फिल्डरला प्रश्न पडला असेल, मी जर हलकीशी फेकी केली असती तर कदाचित विकेट मिळाली असती किंवा नसती, परंतु स्ट्राईक रोटेट झाली नसती. 1 रन जरूर यावेळेला सेव्ह झाली असती, परंतु जर तरला थारा नाही आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. या षटकारासहित 64 वर धावसंख्या श्री सिद्धिविनायक वॉरियर्स ही टीम जाऊन पोहोचते आणि 65 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय प्रतिस्पर्धी संघ श्रवण 11 या टीम समोर. तत्पूर्वी जाऊया टॉसच्या दिशेने, ज्या ठिकाणी दोन्ही संघ सज्ज असतील. सान्वी 11 आणि डीके 11. सामना क्रमांक 6 आपल्या भेटीला येईल. 1:05 घड्याळात वाजलेले आहेत. त्यामुळे मात्र आज सुद्धा जो एक पेंडिंग सामना राहिला होता पहिल्या दिवसातला, तो आपल्याला या ठिकाणी खेळवायचा आहे. जो आई गावदेवी शिळशेत आणि श्री सिद्धिविनायक वॉरियर्स आणि श्रवण 11 हा सामना जो आहे तो खेळवायचा आजच्या दिवसातील. तर या लगेच सान्वी 11, डीके 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करूया आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या ऐकूया याच विभागातील आवाज मिस्टर सूरज जाधव यांचा. टॉस डी11 संघ
हार्दिक निर्णय क्षेत्ररक्षण फील्ड. बघा हार्दिक जेव्हा आला ना टॉस करण्याकरिता टाइम लावत नाहीये. जो काय निर्णय तो लगेच मात्र दिला जातोय. बिग मॅच बिग फाईट. सानवी 11 विपक्षात डीके 11. बिग मॅच बिग फाईट. यानंतर होणारा सामना. तत्पर या मॅचवर सर्व प्रेक्षक राजांचे लक्ष केंद्रित झाले आहेत. जरूर मैदानाच्या आतमध्ये बाप आणि बेटाची जोडी आपण पाहू शकता. इस 4 दिवस लागणाऱ्या मॅन ऑफ द मॅच ज्या ट्रॉफी आहेत त्या जरूर आपण पाहू शकाल. नितीन मोहन शेलार. विपुल ठाकरे कुठे असतील तर आयोजकांशी संपर्क साधा. स्कोररची भूमिका पार पाडायची आहे. चला विफा जरा अर्जंट यायचं आहे. विपुल ठाकरे. वेलकम बॅक सर्व प्रेक्षक राजांचं सर्व खेळाडूंचं कुलंबी चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. साई सावली कंट्रॅक्शन प्रोप्रायटर नितीन मोहन शेलार ब्रँड ऑफ कढीपाडा यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफी आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. खूप आज लावते सुरुवात. पहिला बॉल. वाह गुड कॅच ऑफ क्वालिटी बाय चेतन पाटील. व्हाट अ कॅच. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फर्स्ट विकेट. कारण की इथे आपण पाहू शकाल राहुल शेलार गोल्डन डकचा शिकार ठरलाय आणि पार्थ शेलारला दर्शवतोय की मॅचची थोडीशी टॉपेज लागली. फलंदाज गॉन. ज्या ठिकाणी आपण पाहू शकाल ना जे श्रवण 11 संघाचे खेळाडू आहेत ना मित्रांनो थोडेसे आपण डगआउट मधून थोडेसे आहेत ना ते बाहेर बाउंड्रीच्या बाहेर थोडेसे अजून बाहेर थांबा. हॅलो. श्रवणसाठी एक सांगतो सूचना देतो. तुम्ही आतमध्ये गेले तर 2 रनची पेनल्टी भेटेल. जे बसलेत ना बाउंड्री जवळ मागे सरका. मागे एकदम मागे चला. भावेश वेखांडे प्लीज रिक्वेस्ट करतो. चला मागे चला. मागे परत जर शब्द चांगले ऐकायचे असतील तर पुढे याल. वेलकम बॅक. पहिल्या चेंडूवर जर का पाहिला तर श्रवण 11 संघाला धक्का बसलाय. आपण जरूर पाहू शकाल सिद्धिविनायक वॉरियर्स टीम काय गोलंदाजी करतोय बाय सागर जाधव. ऑन साइडला काय फटका सजवला गेलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ त्या हेतूने आपण पाहू शकाल पराग न्यू बॅटर आलाय. काय फटका सजवला गेला होता. फक्त चेंडूला टॅप केलं गेलं होतं ऑन साइडला आणि चेंडूला टॅप केल्यानंतर 3 धावा परिपूर्ण केल्यात. काय बॅटिंग केली जाते कारण की राहुल शेलार बाद झाल्यानंतर पार्थवर खूप सारी जबाबदारी असेल. पराग सुद्धा आलाय. पराग आल्यास पवली 3 धाब्यांवर वैयक्तिक खेळताना दिसतोय कारण की इथे टार्गेट सेट केलं गेलंय. पासष्ट विन 64 धाबांचं टार्गेट. 65 धाबा टू विन. काय फटका सजवला गेला. लेदर बॉलचा अंदाज आहे आणि ज्या प्रकारे पाहू शकाल टेनिस बॉलला फक्त टॅप केला गेलाय इनफिल्डच्या डोक्याच्या वरना एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. पार्थ शेलारचा गुड शॉट चौकार. चला विपुल ठाकरे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर जरूर इथे पोहोचायच्या स्कोररच्या भूमिकेकरिता इथे 5 सेंचेबल क्रिकेट जोखीम पत्करावी लागली गेली असती डायरेक्ट हिट. परंतु इथे शुभम सासेला आपण पाहतोय एस्ट्यांच्या मागे आहे. डॉट बॉल आलाय.
जरूर या अगोदर आई गावदेवी सिलचेत आणि सानवी 11 जो मॅच झाला होता, जितेंद्र पवार 3 बॉल 3 विकेट. व्हिडिओ पहा, व्हायरल झालाय. नक्कीच हा व्हिडिओ खूप सारा व्हायरल होणार आहे. 3 बॉल 3 विकेट, पहिली विकेट हॅट्रिक जितेंद्र पवार. नुकताच आम्ही जरूर जितेंद्र पवार यांचा स्टेटस पाहिलाय. जरूर थोड्याच वेळात सर्व मसरुली गावचे खेळाडू आणि कुलबी चॅम्पियन प्रीमियर लीगचे खेळाडू जरूर हा स्टेटस थोड्याच वेळात इंस्टाग्रामवर आणि व्हॉट्सअप ॲप्सवर जरूर मात्र लावला जाणार आहे. जितेंद्र पवार ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 1 ओव्हरमध्ये 4 फलंदाज बाद करणारा गोलंदाज ठरलाय. नक्कीच आपण पाहू शकाल मोहम्मद अमीरची ज्याने आठवण करून दिली. 2011 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध काही गोलंदाजी केली गेली, त्याच टप्प्यावर नियंत्रण ठेवून गोलंदाजी केली आहे. सानवी 11 संघ कमबॅक करना जानती आहे. पहिले षटक मार्गस्थावर आलं. सागर जाधव 11 धावा खर्च केल्यात. त्यावेळेस फटका फसलाय. टेंबा गुड कॅच बाय पराग. गॉन बॅक टू द पवेलियन. इथे पाहू शकाल श्रवण 11 संघाला दुसरा धक्का, दुसरा हादरा. सागर जाधवनं पहिल्या बॉलवर विकेट. त्यानंतर आपण पाहू शकाल शुभम सासेनं सुद्धा पहिल्या बॉलवर विकेट. फलंदाज पराग गॉन. दिवसात संडे स्पेशल आहे. संडे स्पेशल करीत आपण पाहू शकाल तर बादशाह ग्रुप ब्रँड ऑफ हालुडी यांच्या माध्यमातून जरूर या मैदानावर बादशाह रेडा म्हणून तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साईडला का फटका सजवला गेला, ऑन साईडला टॅप केला गेला आहे इनफिल्डच्या डोक्याच्या वरनं. ज्या ठिकाणी आपण दिनेश सोगलेला पाहिलं, तसं दिनेश सोगलेला पाहिलं ना तर मोईन अलीची आठवण आली. त्याच कॉपी बुकनं जरूर मोईन अली कॉपी बुक पाहायला मिळतोय. एक दर्जेदार व्यक्तिमत्व, दर्जेदार अष्टपैलू खेळाडू दिनेश सोगले. नक्कीच ब्रँड ऑफ केव वा अतिशय वेगवान. वेदांत दारोटे खूप लवकर आलाय बॅटिंग स्टँडवर, कारण की हा सामना कुठेतरी जरूर राहुल शेरार सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर या अगोदर बाप आणि बेटा प्रत्येक संघाला हेवी म्हणून ठरले होते. परंतु इथे चेतन पाटीलनं काय झेल पकडला गेलाय. गुड कॅच बाय चेतन पाटील. पराग बाद झालाय. वेदांत दारोटे आणखीन डॉट बॉल. गुड डिलिव्हरी, मॅग्निफिसंट सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली बाय शुभम सासे. व्हेरी गुड बॉलिंग. इथे 4 बॉलचा खेळ पहा जवळ संपला गेलाय. पॉवर प्लेचे षटक आहेत, परंतु 65 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पार्थ शेलार नक्कीच ही ताकद आहे त्या खेळाडूकडे. एक टेक्निकल स्ट्रोक लेदर बॉलचा अंदाज आहे. ऑन साइडला चेंडू उडवला गेला आहे. लॉंग ऑपरेशन मध्ये तेंबा जेल पर्यंत पोहोचला, कारण की त्या ठिकाणी जरूर आपण पाहू शकाल अजय पवार सारखा खेळाडू होता, परंतु अजय पवारनं जरूर जाणलं गेलं की तेंबा त्या ठिकाणी आलाय. म्हणजेच तेंबाला आपण पाहतो हलक्या वजनाचा गडी. तेंबाने खूप सारा प्रयत्न केला, परंतु तेंबा झेलपर्यंत पोहोचला, परंतु झेल कॅरी करू शकला नाहीये. 2 धावा परिपूर्ण होतील. 5 बॉलच्या समाप्तीकडे संघाची टोटल जाऊन पोहोचले गेले 15. शेवटचा बॉल पाहायला मिळतो यावेळेस क्रॉस बॅटने खेळला आहे निकित. काय फिल्डिंग केलं इनफिल्ड मध्ये. निकितच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षण आलंय. चेंडूला स्टॉप केलं गेलंय. चेंडू स्टॉप झाल्यानंतर डॉट बॉल स्वरूपात आलाय आणि डॉट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या आपण पाहू शकाल 15 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. नो टीम मीटिंग. चला जरूर आपण पाहू शकाल 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. मैदानाच्या आतमध्ये श्रवण 11 संघाचा पाय आपण पाहू शकाल सौरभ, नक्कीच पार्थ शेलार, रोहित या नावानं पार्थ, नक्कीच त्यानंतर रबाडा, अशी खूप सारी नावं या खेळाडूला मात्र दिली गेल्यात. नक्कीच या खेळाडूकडे क्षमता आहे. थांबणं खूप गरजेचं आहे.
ऑरेंज कॅपचा दावेदार आहे, सर्वाधिक धावा ठोकणारा खेळाडू एकमेव आपण कुलमी चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये पाहतोय. ऑलराऊंडर भूमिकेत असलेला खेळाडू म्हणजे 365 दिवस फक्त खेळ आणि खेळ कीच त्याच खेळाडूला आपण पाहतोय. पहिलाच बॉल यावेळेस अजय पवार, परंतु व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला उडवला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच असं सागर दर्शवतोय, कारण की हा झेल खूप महत्वाचा होता. कॅचेस विन द मॅचेस हा झेल नाही तर कुठेतरी मॅच सुटली गेली असावी. झेल सुटल्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर 5 शेलार अपने घर में सुरक्षित. हृदयाचे ठोके पहा धडधड व्हायला सुरुवात झाली गेली होती. पहिल्याच बॉलवर आक्रमकता सिद्ध करण्याची ताकद ज्या खेळाडूकडे होती. त्यानंतर सेंचुबल क्रिकेट रनआउटची संधी इथे पाहू शकाल. निकित चेंडू फेकायचा होता सागर जाधवकडे, परंतु इथे निकितने काय चुकी केली, म्हणजे ज्या बारीक सारीक चुक्या आहेत ना त्या चुक्या मात्र मैदानाच्या आतमधून तुम्हाला सावराव्या लागतील, म्हणजेच चुकीला माफी नाही आहे. निकितला थोडासा प्रश्न बनून पडला गेला असावा, कारण की निकितला असं 3 स्टंप समोरच्या दिशेने दिसत होते. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या बॉलवर 2, दुसऱ्या बॉलवर 2, म्हणजेच डेंजर एंड कडे पार्शला धावत सुटला गेला होता, परंतु जोखीम पार पत्करावी लागली गेली असते. धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले आहे. सागर जाधव काय क्वालिटी दर्शवतोय. यावेळेस फटका पहा काय जबरदस्त आहे, तितक्याच चांगले क्षेत्ररक्षण हर्ष शेलारला आपण पाहतोय. त्यांचे छोटे बंधू म्हणजे त्या कुलमी चॅम्पियन लीग मध्ये आपण पाहू शकाल ना, यस मंथन आहे. असं वाटलं की हर्ष कॉपी बुक आहे की काय. मंथनला आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू सुद्धा आपण पाहू शकाल. तत्पर मग एक धावेचा आलाय, एक धाव धावपलकावर ऍड होईल. तोपर धावपलक्यावर धावा लागल्या गेल्यात 20. वाह, क्लास दर्जा गोलंदाजाने दर्शवलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथे सागर जाधव जास्तीत जास्त वेदांत दारोटे स्ट्राईक वर राहावा लागेल. वेदांत दारोटे सुद्धा दर्शवतोय मैं भी कोई कम नहीं हूं. बॅक टू द बॉलर सागर जाधव, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज वेदांत दारोटे, खेळीला पूर्ण विराम. गॉन. वेलकम बॅक. वलयात पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. इथे चेंडू आतापर्यंत फेकून दिलेत 5. सागर जाधव काय गोलंदाजी केली जाते. 5 शेलारला आपण पाहिलं तर एक जीवनदान जरूर पाहायला मिळाला. अजय पवार जरूर विचार केला गेला तर अजय पवारला असा प्रश्न पडलाय की एक चुकी झाली, चुकीला माफी दिली जाणार नाहीये का. नेक्स्ट बॅटर विश्वास शेलार सर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. आल्यास पावली ऑन साइडला उडवला गेलाय. सौरभ पवार, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज आया राम गा राम तुझ्या म्हणजेच विश्वास शेलार सरांना काहीतरी पारितोषिक देण्याकरिता हा कॉल आला होता, परंतु जसे विश्वास शेलार सर बाद झालेत ना तसा कॉल सुद्धा कट केलाय. षटक क्रमांक संपलं 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीकडे संघाची टोटल 20 वर पोहोचलंय. मैदानाच्या आतमध्ये पार्थ शेलार आहे. 18-45.
जरूर आपण पाहू शकाल पार्थ शेलार. शुभम साचे गोलंदाजी पार करायला आहे. फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. या बॉलवर पाहू शकाल त्यात पण मग डॉट बॉल आलाय. सातत्याने मनसुबा बाळगला गेला आहे शुभम सासेना की वे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवायचा. सातत्याने वाईड यॉर्कर चेंडू मात्र हाताळण्याकरिता शुभम सासेला आपण ओळखतोय. काही गोलंदाजी केली जाते. ॲब्सल्युटली सुपर बॉलिंग बाय शुभम साचे. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल कडक स्ट्रोक. दिनेश सोगलेच्या डोक्याच्या वरनं चेंडू पॉवर हिट केलाय आणि चेंडूला पाठवला स्टँड ऑन डिलिव्हरी. कडे जाऊन पोचले गेले आहे. म्हणतात ना स्टँडिंग लाईक रॉक ऑफ द जिग्रॉल. अकेला आदमी खड़ा है ये चीर की तरह खड़ा है. मानो अंगद का पेड़ खड़ा है, ना हिलने वाला है ना डुलने वाला है. ओहो यावेळेस पहा काय बॉल पर्यंत पोहोचला गेला होता. कारण की पार शेलरनं अगोदर चेंडूला ओळखलं गेलं होतं की नो बॉल आहे. नो बॉल फक्त बॅटला टच करायचा होता आणि नो बॉल आल्यानंतर फार प्रयत्न केले पार शेलारनं, परंतु इथे पार शेलारच्या बॅटला कनेक्शन करून दिला नाहीये. नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे पार शेलार करिता. संघाची टोटल 27 वर आहे. फ्री बॉल. ओहो यावेळेस पाहू शकाल आणखीन फ्री बॉल, परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल थोडासा जरूर हा चेंडू जर का पाहिला तर पंच दर्शवतात की नक्कीच खाली टप्पा पडणारा चेंडू होता, फुलटच होता. परंतु या बॉलवर आणखीन एक सिंगल धाव पाहायला मिळाली. आयुष्याला मैदानाच्या आतमध्ये म्हणजे या संघाचा विचार केला गेल्यानंतर सर्व छोटे खेळाडू पाहायला मिळतात, परंतु मित्रांनो छोट्या खेळाडूंवर जाऊ नका. नक्कीच सर्व गुण त्यांच्यामध्ये ठासून भरले आहेत. तेच खेळाडू खास करून आपण पार्थ शेलार पासून सुरुवात करूयात. पराग, वेदांत, धारोटे, विश्वास, शेलार सर, आयुष असे खेळाडू काय गोलंदाजी करतात, काय बॅटिंग करतात. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 28. आयुष्या माध्यमातून ऑन साईडला निकितच्या डोक्याच्या वरनं काय चेंडूला स्मॅच केलाय आणि चेंडूला फक्त दिशा म्हणून दर्शवली. चेंडू सरळ सीमा रेषा पार बाउंड्री लाईन. धावसंख्येचा विचार करूया. धावसंख्या 32 धाबा तबलकावर पोहोचल्या गेल्यात. गुड शॉट बाय आयुष. काय फटका सजवला गेला. स्लो डिलिव्हरी होती, परंतु त्या ठिकाणी काय क्षेत्ररक्षण नक्कीच तेंबाला आपण पाहतोय. काय फिल्डिंगचा नजराना पेश केला जातोय. आणखीन आपण पाहू शकाल एक सिंगल. म्हणजेच पार्थ शेलारचा पार्टनर कसा असावा हे मैदानाच्या आतमध्ये आयुष आपण दर्शवतोय. फक्त आणि फक्त आम्ही मॅच जिंकणं जाणतोय. आमच्या रक्तात हार नाहीये, आमच्या रक्तात जीत म्हणून आहे. आपण पाहू शकाल आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा बॉल शुभम सासे. शेवटच्या बॉलवर पहा जरूर जरी फुलटस बॉल असला तरी त्या चेंडूला फक्त मान आणि सन्मान. पार्थ शेलार कमी चुका करणारा खेळाडू. सेन्सिबल क्रिकेट ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. फक्त आणि फक्त प्रत्येक बॉल आणि बॅट धाबा काउंटिंग करणारा खेळाडू आणि कुठल्या सिच्युएशनला कुठल्या पद्धतीने खेळायचं ही सीख जर का आपण पाहिली तर पार्थ शेलारच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची टोटल आपण पाहू शकाल जाऊन पोहोचले गेले 34. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि उर्वरित चेंडू शेष 12 चेंडू आणि विजयाकरिता 31 धावांचा
इथे पाहू शकाल थोडासा ड्रिंक्स ब्रेक होतोय, कारण की 4 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. आणि पाणी जीवन कुलंबी चॅम्पियन प्रीमियर लीग 4 दिवस क्रिकेटचा महासंग्राम पर्व दुसरं. आणि दुसऱ्या पर्वात आपण पाहू शकाल 4 दिवस जे लागणार पाणी आशिष सातवे यांच्या माध्यमातून आलंय. ही खूप महत्वाची बाब आहे. त्यानंतर जरूर आपण पाहू शकाल संदीप दारोडे सर यांच्या माध्यमातून सुद्धा पाण्याची उपलब्ध करून दिले. हे संचित तेंबा बहुमा कॉपी बुक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. छोटा पॅक बडा धमाका यावेळेस सापला रचलाय, परंतु हे हरिराम हे प्रभू हे क्या हुआ, जेल ड्रॉप झालाय. इथे पहा जेल सुटल्यानंतर गुड रनिंग. इथे पाहू शकाल निकित, ये जेल बार बार नहीं आने वाला है और ये पार्थ शेलार की गेंद बार बार नहीं आने वाली है. सागर जाधव सारखा खेळाडू आहे, जर का सागर जाधव त्या ठिकाणी असता तर जेल गुड कॅच ऑफ क्वालिटी म्हणून कॅरी केला गेला असता, परंतु त्या ठिकाणी जर आपण निकित या खेळाडूला पाहतोय झेल सुटला. कॅचेस विन द मॅचेस म्हणून म्हटलं जातं. निकित आतापर्यंत आपण पार्थ शेलार या खेळाडूला 2 जीवनदान पाहतोय. जसा झेल सुटल्यानंतर आपले रंग उद्याला सुरुवात करणारा हा खेळाडू आहे. म्हणजेच आपण गिरगिट पाला एखादा सरडा ज्या झाडावर चढतो ना त्या प्रकारचा रंग बदलतो, त्याही पेक्षा द्विगुणीने हा टेनिस क्रिकेटचा खेळ रंग बदलतोय. यामुळे 7 चेंडू डॉट बॉल हाताला गेलाय. म्हणजे संचितनं ना काहीतरी रणनीती आखली गेली होती या पार्थ शेलार करिता. नक्कीच संचितला आपण पाहतोय काही क्वालिटी गोलंदाजी मात्र केली जाते. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या जरूर, त्यानंतर झेल सुटला. यावेळेस ओ माय गॉड, जरूर पाहू शकाल पंचांचा बोट तर आकाशाला भिडलाय, परंतु लेग पंच जरूर आपण पाहू शकाल रुपेश जाधव दर्शवतात की बॅटची थोडीशी मात्र टॉपेज लागली आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये जसा पंचांचा बोट आकाशाला भिडलं होतं, मैदानाच्या आतमध्ये सन्नाटा पूर्ण शांत वातावरण ठरलं होतं. काही जल्लोष केला जात होता मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 28 धावा. जसे डॉट बॉल संचितचे येतील ना तसा प्रेशर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आपण श्रवण 11 संघाला पाहणार आहोत. इथे पाहू शकाल श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीम आणि श्रवण 11 टीम काही फाईट करतात 2 संघांमध्ये. संचित काय ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. 3 बॉल्स मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्यात. आयुषच्या माध्यमातून मिस्टामिक स्टोक त्या ठिकाणी जरूर आपण पाहू शकाल. तर फिल्डर ज्या ठिकाणी तैनात आहे नक्कीच आपण चेतन पाटील पाहतोय. काही फिल्डिंग केले गेले या अगोदर चेतन पाटीलनं काय राहुल शेलारचा झेल पकडला गेला होता. यावेळेस आणखीन एक सिंगल आले. एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या टोटल मात्र जाऊन पोहोचले गेले 38 धावा. या षटकातील अजूनपर्यंत येणारे 2 बॉल बाकी आहेत. संचित कमबॅक करेल का, रोहित शेलारची विकेट काढेल का, हा पहा प्रश्न चिन्ह पडलाय. जोरदार अपील केले गेले. कुठेतरी जरूर आपण शुभम सासेला पाहतोय, जोरदार अपील केली गेली होती, परंतु इथे वाईट बचावण्याकरिता खूप सारे अपील. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणखीन एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा. संचित एक्स्ट्राच्या स्वरूपातल्या धाबा तुम्हाला थांबवाव्या लागतील. 39 धाबा दाबलकावर पाहायला मिळतील. अमलेश दिनेश सोगले दर्शवतोय की हा चेंडू आउट ऑफ द पार्क आहे. स्टँड ऑन डिलिव्हर. षटकार 6 आणि या षटकाराच्या माध्यमातून संघाची टोटल जाऊन पोहोचले 45 45 धाबा धावपलकावर जाऊन पोहोचल्या गेल्या.
7 चेंडू आणि विजयाकरिता 20 धावांची गरज. यस, पार्शेलाचा विचार करायचा झाला तर 15 बॉल 30 धावा. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉलवर यावेळेस फटका फसलाय की काय. झेल खाली क्षेत्ररक्षक बाय सौरभ पवार. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज पार्शेलार गॉन. उर्वरित शेष आहेत 6 बॉल आणि विजयाकरिता 20 धावांची गरज आहे. कारण की असं वाटलं पार्शेलारला की शेवटच्या बॉलवर एखादा मोठा षटकार आला तर 6 बॉलमध्ये 14 येतील का, एखादा चौकार आला तर 16 होतील का. याकरिता पार्शेलार एक रणनीती आखली गेली होती की या बॉलवर मोठा फटका खेळेन, परंतु फटका फसलाय. गुड कॅच सौरभ पवार. कारण की अगोदर जरूर झेल 2 सुटले गेले होते. निकितने एक झेल सोडला, त्यानंतर अजय पवार झेल ड्रॉप केल्यानंतर थोडासा सन्नाटा पसरला गेला होता सिद्धिविनायक वॉरियर्स टीम कडून. हर्ष शेलार गोलंदाजी मार्कवर पोहोचलाय. आयुष मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यानंतर भावेशला आपण पाहतोय. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर. आयुषच्या माध्यमातून फटका सजवला गेला. स्टँड ऑन डिलिव्हर. आयुष सुद्धा दर्शवतोय मैं भी कोई कुछ कम नहीं खिलाड़ी हूं, मैं भी षटकार चौकार. आयुषच्या बॅटमधून पहिला चेंडू पहिला षटकार पाहायला मिळाला. सुपर बॅटिंग आल्याच पावली. आयुषने चौकार ठोकला. एक सिंगल त्यानंतर षटकार. संघाची टोटल जाऊन पोहोचले गेले 51. उन्नत वेखंडे आपण स्टेजवर यायचंय गुण लेखकाच्या भूमिकेकरिता. नेक्स्ट मॅच करिता इथे जरूर 6 चेंडू 20चं समीकरण होतं. आयुषनं मात्र पहिल्या बॉलवर स्टँड ऑन डिलिव्हरी. 5 चेंडू 14. ही रणनीती पार्शेलारची होती. यावेळेस आणखीन आमच्या ब्लॅक स्क्रीनवर चेंडू जाऊन हाताला गेला. बॅक टू बॅक. आयुष ऑन फायर. 2 सिक्सेस. इथे पाहू शकाल 2 चेंडू 2 षटकार आल्यानंतर हर्ष शेलारवर थोडासा प्रेशर मात्र महसूस केला जातोय, परंतु एखादा चेंडू डॉट आला तर 4 चेंडू 8 धाबा. म्हणजेच अजूनपर्यंत सामना दोन्ही संघांकडून बॅलन्सिंग आहे. हर्ष शेलार ते करू शकतो. आयुष एका बाजूने दर्शवतोय यस आय कॅन डू इट. धाबा मी ठोकेन. ऑन साइडला काय इनफिल्डच्या डोक्याच्या वरनं चेंडूला खेळलाय. आयुषच्या बॅटमधून मॅग्निफिजन स्ट्रोक. विराट कोहलीची जणू की आठवण करून दिली. चेंडूला पाठवलाय कव्हर पॉइंट रिजनला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. तीन चेंडू आणि 4. आपण पाहिलं की पहिले 3 चेंडू खूप महत्वाचे असतात गोलंदाजाच्या बात्यामध्ये आणि फलंदाजावर थोडासा प्रेशर म्हणून आपण पाहायला मिळतोय, परंतु आयुष नो प्रेशर सिच्युएशन. 3 चेंडू जरूर आपण पाहू शकाल. विजयाकरिता 4 धाब्यांची गरज आहे आणि श्रवण 11 संघाच्या रक्तात आहे की
हार नाहीये. एखादा डॉट आला तर मित्रांनो टेनिस क्रिकेट बॉलच्या स्पर्धेमध्ये ना जर धरला थारा नाहीये. कारण की या अगोदर आपण कित्येक टुर्नामेंटमध्ये यासारखी सिच्युएशन आणि यासारखे सामने पाहिले आहेत. कारण की प्रेक्षक राजांना माहिती आहे कोणीतरी जिंकणार आहे, परंतु पैसा वसूल मॅच हे प्रेक्षक राजांना पाहणं गरजेचं आहे. 3-4 वा क्लास क्लास. हे चेंडू आपण पाहिले ना हर्ष शेलारकडे आहेत आणि त्या हर्ष शेलारकडे आपण पाहू शकाल ना तर मग क्वालिटी आहे. या अगोदर जर का चेतन आपण जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, या अगोदर सागर जाधवनं जर का काहीसा कानमंत्र दिला असता ना तो कानमंत्र सक्सेसफुल ठरला असता. 2 चेंडू आणि 4 धाबा. म्हणजे सागर जाधवला आपण ऑन साइडला जसा सागर जाधव आला ना तसा प्रेशर पहा या आयुषवर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 4 धाबा. एक बिग मॅच, सुपर सामना. याबलेस आप बैल मुझे मार. दिनेश सोगले झेल खाली. चुकी होणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाय आयुष. गॉन. काय बॅटिंग केली गेली आयुष. जबरजबल कुठलाही डॉट बॉल आला नाहीये. एक डॉट जरूर आला होता. आतापर्यंत आयुषच्या बॅटमधून धावा आल्या 22. चार धाब्याची गरज. इस 3 धावा आल्या तर मग सामना टाय होईल. आणि जसा सामना टाय झाल्यानंतर दोन्ही संघाला जे दोन गुण आहेत एक एक गुण विभागून दिले जातील. जरूर मित्रांनो कुणाला जर का हृदयाचा त्रास असेल तर हा सामना पाहू नका. आणि त्यानंतर जर का आपल्या डोळ्यावर गॉगल लावले असेल ते काढा, पुसा, नीट लावा, जेणेकरून आपण कुलबी चॅम्पियन प्रीमियर लीगचा जितेंद्र पवार सामना नीटपणे पाहू शकाल. एक चेंडू आणि 4 धाबा. जे प्रेक्षक राजाने खेळाडू आहात आपण जोता टाळ्यांचा गजर करा, टाळ्यांचा गजर करा. एक चेंडू 4 धाबा. गोलंदाज राईट मोर द विकेट. इथे पाहू शकाल. ओ माय गॉड. ये खतरे की घंटी बजने वाली है. जसा वाईट चेंडू आल्यानंतर मयूर मुजिकेलने काहीतरी इशारा दर्शवलाय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात म्हणजे 2 आल्या ना तत्पर मग सामना टाय. म्हणून मित्रांनो म्हणतात सर्वांचे हृदयाचे ठोके वाढायला सुरुवात झाली आहे. म्हणजे कसे ठोके होत असतील ना. शॉट अंपूल यावेळेस शुभम. गुड कॅच. मॅच विन. वॉट काय गोलंदाजी केली हर्ष शेलार. अखेरकार बाप आणि बेटांवर भारी पडलाय. म्हणून मित्रांनो म्हणतात की 2 संघामध्ये आपण एक संघामध्ये बाप आणि बेटा पाहिला, त्या विपक्ष संघामध्ये हर्ष शेलार. नक्कीच राहुल शेलार यांचा छोटा मुलगा आणि त्यानंतर जरूर पाहू शकाल रोहित शेलार यांचा छोटा बंधू. परंतु कॅचेस विन द मॅचेस. गुड कॅच ऑफ क्वालिटी शुभम साचे. आणि इथे आपण पाहू शकाल तत्पर मग श्री सिद्धिविनायक वारियर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल केली. कॉंग्रॅच्युलेशन टीम श्री सिद्धिविनायक. स्पॉन्सर बाय आपण पाहू शकाल दिनेश सोगले, साईनाथ सोगले, अजय पवार. निकितला जरूर थोडासा शांत म्हणून वाटलं गेलं असावं की जेल सुटल्यानंतर